कुंभ राशी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ भक्ती या चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं. कुंभ राशीचे जातक आयुष्यात सतत भाविक चढ-उतार अनुभवतात. कधी जगावर विश्वास ठेवून डोळ्यात पाणी येईपर्यंत प्रेम करतात, तर कधी विश्वासघातामुळे हृदय तुटून जातं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वळणावर देव तुमच्यासाठी काहीतरी गुप्त योजना आखत असतो. माता लक्ष्मी जेव्हा तुमच्या दारात पाऊल ठेवते, तेव्हा ते फक्त अडथळे दूर करत नाही, तर गुपितही उलगडून दाखवते. कुंभ राशीसाठी घटस्थापना विशेष, कारण यानंतर तुमच्या जीवनात मोठे धक्कादायक घटना घडणार आहेत. या घटना तुम्ही सुरुवातीला हादरताल, घाम फुटेल, घरात तमाशा घडवतील कोणी. शेवटी त्या घटना तुमच्या जीवनाची दिशा बदलतील. कधी तुम्ही विचार केला आहे का की नाते अचानक तुटतात का? देवता स्वप्नात येऊन एखादा संदेश देतात का? अचानक पैसा, संधी किंवा लाभ समोर येतो? याचे उत्तर तुम्हाला या घटस्थापनेनंतर मिळणार आहे. माता लक्ष्मी स्वतः तुमच्या जीवनाचा दैवी अध्याय उघडणार आहे. या अध्यायातील घटना तुमच्या नशिबाला नव्या मार्गावर येणार आहेत. नंबर 1 आहे घरात मोठा तमाशा. सत्याची सपोर्ट. घटस्थापनेनंतर कुंभ राशीच्या घरात एक असा प्रसंग घडणार आहे ज्यामुळे वातावरण भरलेलं होईल. गुप्त सत्य बाहेर येतील. इतके धक्कादायक असेल की काही क्षण तुम्हाला बोलता येणार नाही. वादविवाद व आरोग्यमय प्रत्यय या उघडतीमुळे घरात मोठा तमाशा होईल. ओरडणे, भांडणे, अश्रू सर्व या काही एकाच वेळी घडेल. तुम्हाला वाटेल की नातं संपणारच की काय. सत्याचा प्रकाश. पण हा तमाशा व्यर्थ नाही. माता लक्ष्मी कधीच चुकीचं नातं टिकवू देत नाही. हा वाद म्हणजे जणू घरातला अंधार दूर होण्यासाठी झालेला प्रकाशाचा स्फोट असेल. खोटारडे, ढोंगी व तुमच्या मागे कारस्थान करणारे लोक उघडकीस येतील आणि खरे विश्वासू लोक तुमच्या सोबत उभे राहतील. हा तमाशा जरी भीतीदायक वाटला तरी त्यानंतर घरात सुख, शांती व खरी मैत्री नांदेल. नंबर 2 देवता स्वप्नात प्रकट होतील. ही घटना अतिशय दुर्मिळ आहे आणि फार थोड्या लोकांच्या आयुष्यात घडते. घटस्थापनेनंतर तुम्हाला एखाद्या रात्री स्वप्नात 2 देवता दिसतील. श्री गणेशजी आणि श्री विष्णूजी. अडथळे दूर करतात, जीवनात नवे मार्ग दाखवतात. आणि श्री विष्णूजी, जे जीवनात संतुलन, पालन पोषण आणि दैवी नियोजन दाखवतात. स्वप्नात हे देव तुम्हाला थेट संदेश देतील. कदाचित ते तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाण्याचा सल्ला देतील. कदाचित ते तुम्हाला चुकीच्या नात्यापासून सावध करतील. कदाचित ते तुम्हाला मोठ्या यशाची, परदेश प्रवासाची चाहुल सुद्धा देतील. की तुम्हाला सकाळी उठल्यावर काही क्षण वाटेल की खरोखरच घडलं की काय. घाम फुटेल, हृदय वेगाने धडधडेल. पण त्याच वेळी तुम्हाला जाणवेल की हा संदेश ब्रह्मदेवांनीच जोडलेला आहे. नंबर 3 अचानक मिळणारा धक्कादायक लाभ. तिसरी घटना आहे ती म्हणजे तुमच्या नशिबात एकदम गुपचूप कुठून तरी येणारा मोठा लाभ. आर्थिक फायदा. खूप दिवसांपासून अडकलेले पैसे, कोर्ट कचेरी प्रकरण, बँकेतील व्यवहार अचानक तुमच्या बाजूने सुटणार आहेत. मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांना जमीन, जुमला, वारसा तारण्यापेक्षा संपत्ती मिळू शकते. नोकरी, व्यवसायातील मदत. एखाद्या जुन्या संधीसाठी तुम्हाला कंटाळा घेतलेला असेल, पण अचानकच ती दार फुटेल आणि तुमच्या करिअरला मोठा वळण बसेल. प्रदेश प्रवास व उच्च पद. काहींना प्रदेश प्रवासाचा धक्का सुद्धा बसणार आहे. का जलद निर्णय होईल की तुम्हाला तयारीसाठी वेळ सुद्धा मिळणार नाही. होय मित्रांनो, तर काहींना अचानक उच्च पदावर बढती मिळेल. सुरुवातीला हा धक्का तुम्हाला अनपेक्षित वाटेल, पण याचा परिणाम तुमच्या जीवनाला संपत्ती, प्रतिष्ठा, मान, आत्मविश्वास देऊन जाईल. या तिन्ही घटनांचा सारांश असा. सुरुवातीला घाम व थरथरा आपण फुटेल. आपण शेवटी माता लक्ष्मी देवीचे प्लॅन. तुम्हाला हा नवा प्रकाश खरी माणसाने आध्यात्मिक लाभ घेऊन जाणार आहे. माता लक्ष्मी तुमच्यासाठी जे धक्कादायक बदल आणत आहे त्यातून तुम्हाला अधिक लाभ मिळावा यासाठी काही सोपे उपाय आहेत. हे उपाय केल्याने तुम्हाला याचा अवश्य लाभ मिळू शकतो. उपाय कोणते आहेत हे आपण आता थोडक्यात बघूया.
उपायामध्ये नंबर 1 आहे गुरुवारची सेवा. गुरुवारच्या दिवशी तुम्हाला गरिबांना, विद्यार्थ्यांना किंवा साधूंना पिवळे कपडे, मूग डाळ असं दान करायचं आहे. पिवळी मिठाई दान करायची आहे. यामुळे गुरुग्रहाची कृपा मिळेल. स्वप्नातून मिळणाऱ्या संदेशाचा गूढ अर्थ तुम्हाला समजेल. नंबर 2 आहे स्वप्नात आदर. तुम्हाला देवता स्वप्नात दिसल्या तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. देवांच्या नोंदवहीत करा. सकाळी उठल्यावर या संदेशाचा विचार करा की पुढील कृती ठरवा. यामुळे ब्रह्मदेवाचा प्लॅन तुम्हाला स्पष्ट होईल. घरात गणेशाची मूर्ती ठेवणे. घरात ईशान्य कोपऱ्यात शुभ्र म्हणजेच पांढरी व लाल गणेश मूर्ती ठेवा. हा उपाय आर्थिक प्रगती व कौटुंबिक सौख्य वाढवतो. कुंभ राशीचे प्रियजात, घटस्थापनेनंतर तुमचं जीवन जणू एक नाट्यमय रंगमंचावर येणार आहे. होय मित्रांनो, त्यातील पहिला अंक घरातील तमाशा, जिथे खरे खोटे नाते उघडकीस येतील. दुसरा अंक स्वप्नातील 2 देवता जे तुम्हाला दैवी संदेश देतील आणि तुमची दिशा बदलतील. तिसरा अंक म्हणजे अपेक्षित लाभ, जे तुमच्या जीवनाला श्रीमंत, प्रतिष्ठान व नवा उंचावा देतील. माता लक्ष्मी तुमच्या सोबत चालत आहे. धक्क्याला घाबरू नका, कारण तोच धक्का वर्धनात बदलणार आहे. घटस्थापनेनंतर तुमचे भाग्य स्वतः माता लक्ष्मी लिहिणार आहे. त्यांच्या लेखीचा प्रत्यक्ष शब्द तुमच्या आयुष्याचं सोनं करणार असणार आहे. घटस्थापनेनंतर तुमच्या जीवनात येणाऱ्या 3 धक्कादायक घटनांचा विचार आता केल्यावर तुम्हाला सुरुवातीला घबराहट नक्कीच येणार, हृदय धडधडणार, या गोष्टी नक्कीच होणार असो सुद्धा पण ताण जाणवेल, कारण अचानक घडणारा सत्य, घरातला तमाशा व स्वप्न दिसणारे देवतांचे रहस्यमय संदेश, धक्कादायक लाभ, हे सगळं तुम्हाला थोडं असह्य वाटेल. पण लक्षात ठेवा, हे सगळं माता लक्ष्मीच्या कृपेने, म्हणजेच माता लक्ष्मी देवीचं नियोजन आहे. या क्षणापासून तुमचं साधं सरळ राहणार आहे ते देवी आणि प्रेरणादायी होणार आहे. मित्रांनो, या सर्व गोष्टी तुमच्या घटस्थापनेनंतर होणार आहेत, जे तुमच्यावर माता लक्ष्मी, गणेशजी आणि विष्णू या तिघांचा विशेष कृपा तुमच्या आयुष्यावर असणार आहे. जे तुम्हाला कधी अशक्य वाटले ते आता सध्यात उतरू लागतील. म्हणून घाबरू नका. जेव्हा घाम फुटेल, हृदय धडधडू लागेल, तेव्हा डोळ्यातून अश्रू येतील, तेव्हा फक्त एवढंच आठवा, धक्का वरदान आहे. तमाशा म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात आहे आणि तुमच्या प्रत्येक पावलात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे आणि प्रत्येक धक्का तुमच्यासाठी सोन्याचे भविष्य घडवणार आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. हा व्हिडिओ तुम्ही कुंभ राशीच्या जातकांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण ही माहिती नक्कीच पोहोचेल. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.